मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात कबुतराचं भोक त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो. तुलना केली अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमचे संभाजी लायकी आहे का? धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली मागे. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय. बोला बोला हो बोला आता. आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका. बोला आता. आणि यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांच्यावर चालणार. बसा खाली, खाली बसा, खाली बसा. आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, या त्याची माफी पहिले. शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला. शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन. कुठलं सभापती महोदय सभागृह आहे हे आम्ही खपवू घेणार नाही. उठतो महाराजांबद्दल बोलतो, कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का? हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे. अहो छळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना. महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे. करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या. करणी तशी भरणी हा नियतीचा खेळ आहे. ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत. हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी. ह्यांनी काय ह्यांनी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, छळ ही व्याख्या ह्यांना लागू होते का? हा कोणी काय व्याख्या काय मागणी करावी? काय तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे. कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल. मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत. आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे. आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सगळा अधिकार आहे. माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही. हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार. हे कोण आहेत? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे. मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे. आपण आता अनिल परब साहेब, आपण आता मुद्द्याशी बोला. आपल्याला मी मुद्द्याचं बोलतो, कन्क्लूड करा. मी मुद्द्याचं बोलतो. मी काल काय बोललो? मी काय बोललो काल? की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे. पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, या त्याची माफी पहिले. शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला. अरे शेम, हे लोक काय? राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काय शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होल. मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठीत गेला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. याच्यापेक्षा काय वाईट आहे? याच्यापेक्षा वाईट काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील सहकाऱ्यांना घेऊन नुकताच छावा चित्रपट पाहिला, पण राज्यपालाच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख आढळलेला नाही. तसेच तुम्ही छावा बघता तर मला पण बघा असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले. विधान परिषदेत बोलताना ते म्हणाले की धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला, माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला.
मी सगळं भोगलं पण पक्ष बदललेला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की लगेच गेले आणि पक्ष सोडून गेले. अनिल परब यांनी असंही म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सत्ताधारी बाकावरून बरेच बोललं गेलं. धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला, त्यांचे डोळे काढले, हातपाय छाटले. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदललेला नाही. ते आपल्या मतावर ठाम राहिले. छळ झाला तरी दबावाबळी पडलेले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा मी चालवणार आहे. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. ईडीची नोटीस, CBI, प्राप्तिकरण विभाग अशी विविध कारवाई माझ्यावर करण्यात आलेली आहे. पण मी पक्ष बदललेला नाही याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेलेले आहेत ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहेत, अशी टीका अनिल परब यांनी केलेली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिभाषणात लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान राखला जाईल. पण प्रशांत कोटकर आणि राहुल सोलापूरकर हे महाराजांचा अपमान करतात तेव्हा त्यांचा विरोध करण्याची सरकारची हिंमत होत नाही. पण राज्यपालांना चुकीची माहिती देण्याचे काम सरकार करत आहेत, असाही आरोप अनिल परब यांनी केला. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली. पण त्यांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज माझ्या हृदयात आहेत. म्हणूनच संगमनेर येथील सरदेसाई वाडा अधिग्रहित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे, असे विधान भाजपाचे आमदार अमित गोरके यांनी आपल्या विधान परिषदेतील भाषणात केलेले आहे. तसेच भाजपकडून अनिल परब यांच्या विधानाच्या विरोधात निश्चित आंदोलन करण्यात येणार आहे. अनिल परब यांनी केलेल्या विधानावर आज विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली. त्यावर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत असताना मी माफी मागणार नसल्याचं स्पष्ट म्हटलेलं आहे. तर अनिल परब यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.